स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा या ऑनलाईन वर्गात मनपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2, स्थितप्रज्ञाचे लक्षण, श्लोक नंबर 54. मागच्या वर्गामध्ये आपण निश्चला आणि अचला बुद्धी आणि विशेषकर समाधी या शब्दाचा आणि या श्लोकामध्ये जो प्रयोग भगवानांनी केलेला आहे त्याचा अर्थ आपण बघितला की समाधी या शब्दाचा उपयोग भगवानांनी जो केलेला आहे तो ईश्वराच्या अर्थाने केलेला आहे का? आपण त्यात बघितलं होतं की या जगामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की त्या वस्तूवर आपली बुद्धी स्थिर केल्याने ती ढळणार नाही। काही काळापुरती तात्पुरती आपल्याला जे काही आवडत असतं त्याच्यावरती मन स्थिर ठेवू शकतो, बुद्धी स्थिर ठेवू शकतो, पण काही काळापुरतं, नेहमी करता नाही। पण अंतरात्मा किंवा ईश्वर अशी एक आधार आहे, असा एक आधार आहे की त्याच्यावरती आपण बघतोच महापुरुषांच्या जीवनामध्ये। भगवान श्रीरामकृष्ण समाधीमध्ये असताना अर्थातच काही बोलू शकत नव्हते, पण जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होऊन ते भक्तांशी संवाद गाठायचे तर ईश्वरीय संवाद सोडून दुसरा कोणताही संवाद कधी करायचे नाही। आणि जर चुकून वचनामृतमध्ये एका प्रसंगी आहे काहीतरी इतर गप्पा होतात तर लागलीच ते एकदम अशी छी 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 हे काय सगळं सुरू केलेलं आहे असा एक प्रसंग आपल्या सर्वांना स्मरणात तो असेल। कधी पण ईश्वरी प्रसंग सोडून काहीही बोलले नाही। माताजींच्या जीवनात सुद्धा आपण बघतो, जरी सगळे कर्तव्य पूर्ण करत आहे एक जगत जननी किंवा जननी म्हणून, ठीक आहे, जगत जननी तर हे आपण म्हणतो, पण सामान्य लोक कदाचित तसं त्यांना स्वीकार करू शकणार नाही, पण सर्व काम करत असताना सूचना देत आहेत इतर भगिनींना, संन्याशांना सूचना देत आहेत, पण त्याच्याचबरोबर सगळ्या गोष्टी ईश्वर केंद्रित आहेत। म्हणजेच काय, समाधौ जे श्लोक नंबर 53 आहे, माझा म्हणण्याचा अर्थ काय की ही एक अशी स्थिती असते की त्या स्थितीतून कधी पण बुद्धी ही ढळत नसते, त्याला म्हणतात समाधौ स्थिती। आणि त्याच्याकरता भगवानांनी निश्चला आणि अचला बुद्धी याचा पण प्रयोग केलेला आहे। निश्चलाचा अर्थ काय आपण बघितलं होतं की सर्व प्रकारच्या प्रापंचिक प्रलोभनांपासून दूर, नेहमी करता दूर, आणि अशी बुद्धीची की प्रापंचिक प्रलोभनापासून दूर झालेली आहे आणि जी ब्रह्मतत्वात स्थिर झालेली आहे तिला अचला बुद्धी म्हणतो। याची चर्चा आपण केलेली होती। 54व्या श्लोकाची भूमिका मागच्या वेळेस
त्याच्यामध्ये बुद्धीचा पण आपण एक बरीच चर्चा केलेली होती की बुद्धी म्हणजे काय. साधारणपणे आपल्याला असं वाटतं की बुद्धी म्हणजे आपला हा इंटलेक्ट, पण त्या अर्थाने इथे मुळीच वापरलं गेलेलं नाही आहे. जे भाव आपण घेऊन जगत असतो, जी एक चेतना घेऊन जगत असतो, जो एक विचार, एक सिद्धांत घेऊन आपण सतत जगत असतो, आणि वर्तमानमध्ये तो आपला सिद्धांत काय आहे, मी शरीर आहे, मी बुद्धानंद आहे. ह्या गोष्टी इतक्या आतपर्यंत रुजलेल्या आहेत की त्या गोष्टींना केंद्र करूनच आपण बोलतो, चालतो, निर्णय घेतो. आणि ही जी चेतना आहे की मी जीव आहे, तो आपल्याला आता साधना करून, सेवा करून, विवेकाच्या माध्यमातून ते बदलायचं आहे. त्यालाच बुद्धी म्हणतात. आणि याची पण चर्चा केलेली होती, सखोल चर्चा केलेली मागच्या वेळेस. 54व्या श्लोकामध्ये भगवान 3 शब्द वापरतात पहा. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. स्थितप्रज्ञ, समाधिस्थ आणि स्थितधी हे सगळे समानार्थी शब्द आहेत. कसं आहे बंधू भगिनींनो की अर्जुनाने जेव्हा अनामय शब्द याचं वर्णन ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याला फार कुतूहल आणि फार उत्सुकता वाटली, आणि ते वाचणं फार सहज आणि ज्याला म्हणतो की एक फारच नैसर्गिक क्रिया आहे. आणि म्हणूनच हे पद मी कसं प्राप्त करू शकतो, ही निश्चला बुद्धी मी कशी लवकरात लवकर प्राप्त करू शकतो, मी कसा अचल होऊ शकतो, समाधीमध्ये स्थिर होऊ शकतो, हे सगळे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. आणि एवढंच नाही, एक जी महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामुळे आपण खरंच अर्जुनाचे ऋणी आहोत, कारण की त्याने हे प्रश्न विचारलेत, आणि प्रश्न पण पहा किती एक ज्याला म्हणतो की एक विश्लेषणात्मक प्रश्न आपण असं म्हणूया, ते विचारलं. त्याच्या मनामध्ये हा एक विचार आला की आपल्या जीवनातले प्रत्येक जे काहीही आपण हालचाली करत असतो, कर्म करत असतो, ते सगळे कामनाजन्य असतात. आणि सुरुवातीला जसं आपल्याला वाटतं त्यालाही वाटलं की जर आपल्या जीवनात कामनाच नाही तर कोणी कर्म कशाला करेल. पण जेव्हा भगवान म्हणत आहे, मनामध्ये खूप श्रद्धा आहे, भगवानांनी जर असं म्हटलंय तर ते शक्य आहे. आणि जर ते शक्य आहे तर मग प्रश्न निर्माण होतो की कामना रहित कोणी व्यक्ती कसं काय जगू शकतो. इथे पहा शब्द वापरला आहे भगवानांनी, अर्जुनाने क्षमा करा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, की तो कसा बोलतो, तो कोणती भाषा वापरतो. आता कोणती भाषा वापरतो याचा आपल्याला अक्षरशः असा अर्थ घ्यायचा नाही आहे की त्याला कोणती तो संस्कृत बोलायचा, संस्कृत बोलतात असे महापुरुष, की अजून काही हिंदी बोलतात की मराठी बोलतात, असं नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा, ज्या महापुरुषांच्या मनातल्या सर्व कामना शून्य झालेल्या आहेत, कामना रहित आहेत, तर त्यांचे एक्सप्रेशन्स कसे असतात, आपले एक्सप्रेशन्स कसे असतात बघा. थोडं कंपॅरिझन करूया बरं. आपले एक्सप्रेशन्स कसे असतात, आपले एक्सप्रेशन्स हे अपूर्णतेतून आलेले असतात. का? कारण की आपली बुद्धी, आपली चेतना, आपला बोध कसा आहे, मी अपूर्ण आहे. आणि असं मानणं याच्यामध्येच बुद्धिमत्ता आहे. उगीच मी पूर्ण आहे वगैरे असं करून मूर्खपणा करण्यात काही अर्थ नाही आहे. का? कारण त्याची पावतीच काय आहे, आपलं एक्सप्रेशन. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. ह्या कामना का उद्भवतात? अपूर्णतेमुळे. आणि आपल्याला वाटतं की ह्या कामना जर मी पूर्ण केल्या, मी कर्म केले, तर मला पूर्णता प्राप्त होईल, म्हणजे लौकिक गोष्टींनी मला पूर्णता प्राप्त होईल.
ही आपली एक बुद्धी झालेली आहे, हा आपली एक चेतना, एक विचार, हा एक सिद्धांत आहे. पण तसं काही होत नाही हे आपल्याला आत्तापर्यंतच्या अनुभवाने कळलेलं आहे. म्हणून आपले जे सर्व एक्सप्रेशन आहेत, मग ते एक्सप्रेशन कदाचित डोळ्यातून असू देत, आपल्या मुखातून असू देत, आपल्या हालचालीतून असू देत, प्रत्येक एक्सप्रेशन हे अपूर्णतेचं द्योतक आहे, प्रतीक आहे. म्हणून इथे अर्जुन विचारतो, पहा फार ज्याला म्हणतो की बुद्धिमत्तापूर्ण प्रश्न आहे, की जी व्यक्ती पूर्ण काम आहे म्हणजे की ज्याच्या सर्व कामना वासना संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहे, जो ब्रह्मतत्वामध्ये स्थिर झालेला आहे, त्याचे एक्सप्रेशन्स कसे असतात. स्थित प्रज्ञस्य का भाषा, म्हणजे भाषा म्हणजे एकदम शब्दशः अर्थ आपल्याला नाही घ्यायचा आहे, त्याचे एक्सप्रेशन्स कसे असतात. पुढे समाधीस्तस्य केशव, की ज्याने जो समाधीमध्ये स्थित असतो, केशव भगवान कृष्णांचं अजून एक नाव, की जो समाधीमध्ये स्थिर असतो किंवा याची प्रज्ञा जो समाधीमध्ये आहे त्याचे एक्सप्रेशन्स कसे असतात, बॉडी लँग्वेज कशी असते, तो बोलतो कसा. पुढे स्थित धी किम प्रभाषेत, की ज्या धी म्हणजे बुद्धी, आणि ज्याची बुद्धी स्थिर झालेली. पहा सारखं सारखं हे शब्द का वापरतात आहे, कारण की हे 3दा शब्द वापरण्याचा त्याच्या मागचा उद्दिष्ट की ब्रह्मतत्वामध्ये, ब्रह्मतत्वच एक अशी गोष्ट आहे की जिथे एकदा बुद्धी स्थिर केल्यानंतर ती कधीही खालती येत नाही. आणि सर्व महापुरुष याचे श्रेष्ठ उदाहरण आहेत. मग ते संत ज्ञानेश्वर महाराज असू देत, तुकाराम महाराज असू देत, किंवा अवतार श्रेणीचे आपले ठाकूर असू देत, माताजी असू देत, एकाच त्या स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर कधी खालती येत नसतात. स्थित धी किम प्रभाषेत, तो कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो. किम प्रभाषेत किमासीत, तो बसतो कसा, किमासीत व्रजेत किम, याचाच अर्थ काय की जो स्थितप्रज्ञस्य का भाषा, त्याची भाषा कोणती असते. समाधीस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत, तो बोलतो कसा, तो बसतो कसा आणि तो चालतो कसा. आता हे सगळं विचारण्याचं मागचं उद्दिष्ट काय बंधू भगिनींनो, हे पुन्हा सांगितलं, शब्दशः अर्थ आपल्याला नाही घ्यायचा आहे. हे सगळे एक्सप्रेशन्स विचारून किंवा हे सगळं प्रश्न विचारून अर्जुनाचा प्रश्न आहे की ज्याच्या कामना शून्य झालेल्या आहे, जो पूर्ण काम आहे, ज्याची बुद्धी ब्रह्मतत्वात स्थिर झालेली आहे, समाधीस्थ तो असतो, त्याचं या जगामध्ये व्यवहार कसं असतं, तो कसं वर्तन करतो. आता सामान्य लोक कसे वर्तन करतात हे त्यांनी बघितलं, पण ज्यांचं मन समाधीमध्ये स्थिर झालेलं आहे त्यांचं वर्तन कसं आहे, या गोष्टीचा शब्दशः अर्थ आपल्याला नाही घ्यायचा आहे. इथे मला एक स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो, सांगणं फार औचित्यपूर्ण होईल. रामायण हे शब्द आपण नेहमीच ऐकतो, वाल्मिकी रामायण. दक्षिणमध्ये एक कंब नावाचे संत झाले, त्यांनी पण लिहिलेली आहेत सेम स्टोरी, कंब रामायण. तुलसीदासांनी लिहिलेली आहे रामचरित मानस, पण आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये तुलसी रामायण. या रामायणचा खरा अर्थ विचार केला का कधी. राम अधिक आयन असं ते समास आणि संधी होऊन ते रामायण झालं. आयनचा अर्थ काय, चालणे. राम कसे चालले, आता आपण याचा शब्दशः अर्थ घेतो का, आता जसं माणसं चालतात तसंच चाललं की प्रभू रामचंद्र, त्यांना काही जास्त 2 पाय जास्त नव्हते काही, पण रामायण म्हणजे राम कसे चालले याचा अर्थ काय की हे जे
ब्रह्मज्ञ महापुरुष अवतार तेव्हा फक्त 12 लोकांनीच ओळखलं होतं. त्यातले प्रमुख म्हणजे भारद्वाज ऋषी, त्यांनी ओळखलं होतं आणि इतर अजून 12 होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्यांनी सुद्धा वर्णना केलेली आहे प्रभू रामचंद्रांची. तर हे रामायण शब्द म्हणजे काय की राम कसे चालले म्हणजे शब्दशः चालले नाही, की त्यांचं वर्तन कसं होतं. एक ब्रह्मज्ञ महापुरुष अवतार जेव्हा या पृथ्वी लोकावरती येतो तर त्यांचं चालणं बोलणं कसं असतं, म्हणजे त्यांचा व्यवहार सगळ्या लोकांबरोबर, त्यांची विचारसरणी कशी असते, सज्जनांशी कसे वागतात, दुर्जनांशी कसे वागतात, अडचण आली तर कसे वागतात, वैयक्तिक कोणी काही बोललं तर कसे वागतात वगैरे वगैरे, म्हणजे मानव जीवनाचे सगळे जे काही डायमेन्शन्स असतात ते सगळं त्या रामायणमध्ये प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात मेन्शन केलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणून राम कसे चालले, राम अधिक आयन म्हणजे रामायण. एक्झॅक्टली अर्जुनाचा पण प्रश्न इथे बिलकुल तसाच आहे की समाधीमध्ये स्थित असलेले महापुरुष त्यांचं चालणं वागणं बोलणं हे कसं असतं. शंकराचार्य भगवद्गीतेच्या आपल्या भाष्यामध्ये एक फार सुंदर सिद्धांत मांडतात या श्लोकाच्या संदर्भामध्ये. ते म्हणतात, सिद्धांचे लक्षणं म्हणजे साधकांकरिता साधन असतात. शब्दांकडे लक्ष द्या. फार सुंदर सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत आपल्याला माहीत आहे, फक्त शब्दात मांडल्यानंतर आपल्याला त्याचा जास्त आनंद होत असतो. सिद्धांचे लक्षणं, सिद्ध म्हणजे कोण, महापुरुष. त्यांचे लक्षणं म्हणजे पुन्हा तेच, कसे वागले, चालले, बोलले, हसले, रडले. त्यांचे लक्षणं साधकांकरता, तुमच्याकरता, माझ्याकरता काय असतात, ते साधन असतात. किती सुंदर गोष्ट आहे बघा. कारण की ते आपले आध्यात्मिक आदर्श आहेत आणि ते आपले आध्यात्मिक आदर्श असल्यामुळे अध्यात्मशास्त्रामध्ये जे कृतार्थ पुरुषाचे लक्षणं सांगितलेले असतात ते साधकांकरता आदर्श असतात. आपण सुद्धा तसंच वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत असतो. फरक काय असतो की त्यांची बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर असल्याने ते तसे वागतात आणि आपली बुद्धी ब्रह्मामध्ये स्थिर व्हावी, अंतर आहे ना. ते तसे का वागतात, कारण की त्यांची बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर आहे आणि आपल्याला आपली बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर व्हावी आपल्याला असं वाटतं, म्हणून आपण त्यांच्यासारखं वागावं. आत्तासुद्धा आपण तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते कसं असतं, वरवरचं असतं. ती बुद्धी म्हणजे अजून आपली ती चेतना बदललेली नाही आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय, सिद्धांचे लक्षणं साधकांकरिता ते आदर्श असतात, किंवा उलटं म्हटलं तरी चालेल. कसं की जे साधकांकरता यत्नसाध्य साधन असतात, जे साधकांकरता, तुमच्याकरता, माझ्याकरता जे साधकांकरता यत्नपूर्ण साध्य असतात तेच महापुरुषांचे लक्षणं असतात. आपण त्यांच्यासारखाच बोलण्या बसण्याचा प्रयत्न करतो की नाही. तर हे जे सगळे सिद्धांत मांडल्या गेलेले आहेत किंवा हे जो प्रश्न विचारला आहे त्याची मागची भूमिका इतकी सुंदर आहे की त्याची सतत चिंतन मनन केल्याने आणि तसंच वागण्याचा प्रयत्न केल्याने ज्या आपली बुद्धी जी सध्या जीवबुद्धी आहे ती हळूहळू ब्रह्मबुद्धी होऊन ती ब्रह्मतत्वामध्ये स्थिर होईल. श्लोक नंबर 55 ते शेवटपर्यंत म्हणजे जवळपास 18 श्लोक आहेत स्थितप्रज्ञाचे लक्षणं. आणि काही विद्वान, आपल्याकडे भारतामध्ये तर अनेक महापुरुष झालेले आहेत की ज्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने याच्यावरती टीका लिहिलेली आहे. तर काही लोक असं म्हणतात, पहा गीतेचे अध्यायसुद्धा 18 आहेत
आणि हे श्लोक जे स्थितप्रज्ञाचे लक्षणं हे सुद्धा नेमके 18 श्लोक आहेत. तर याला एक छोटी गीतासुद्धा म्हणतात, कारण की याच्यामध्ये ब्रह्मज्ञ महापुरुषाचे लक्षणं दिलेले आहेत. आता ठीक आहे, हा एक विचार आहे आणि तो माझ्या वाचण्यात आला म्हणून मी तुमच्यापुढे मांडला. पण तरी असं कुठेतरी वाटतं की संपूर्ण गीतेमध्ये अजून अनेक पैलू आहेत आणि असं मानल्याने कुठेतरी एक थोडा काही गोष्टी आपण मिस करू शकतो. तर आता कोणाला असं वाटत असेल तर त्यात गैर काही नाही आहे, चूक काही नाही आहे, कारण की ब्रह्मज्ञ महापुरुषाचेच लक्षणं आहेत. पण एखाद्याच्या जीवनामध्ये, आता हे कर्माच्या दृष्टीने सांगण्यात येणार आहे, पण जर एखाद्याच्या जीवनामध्ये भक्ती असेल तर इथे थोडीशी एक अडचण निर्माण होत असते. असो, त्या बौद्धिक कसरतीमध्ये मी जात नाही, पण असे काही विद्वानांचं मत आहे. फक्त हे तुम्हाला मला सांगायचं होतं. तर आता बघूया बंधू भगिनींनो, की स्थितप्रज्ञ जो असतो ज्याची बुद्धी समाधीमध्ये किंवा ब्रह्मतत्वामध्ये स्थिर झालेली असते, तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं. एक थोडासा एक ओझरता किंवा धावता पळता एक आढावा घेऊन मग पुढे जाऊया. हे श्लोकांमध्ये येणारच आहे की साधारणपणे बघतो आपण की जे स्थितप्रज्ञ असतात, समाधीमध्ये स्थिर असतात, भगवान श्रीरामकृष्ण म्हणा, माताजी म्हणा किंवा इतर संत थोर महापुरुष म्हणा, तर प्रापंचिक प्रलोभनापासून ते नेहमी दूर असतात. कोणत्याही प्रकारची प्रलोभन असू दे, जमीन जुमला असू दे, सोनं नाणं असू दे, हिरे जवारात असू दे, मान सन्मान असू दे, प्रलोभनापासून दूर म्हणजेच काय, मोहापासून सुद्धा दूर. प्रत्येक प्रकारचे जे द्वंद्व असतात, शोक मोह सुख दुःख, लाभ अलाभ, मान सन्मान किंवा मान अपमान, या सगळ्यापासून ते खूप दूर असतात. जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडलेले असतात, निर्भय असतात. आणि सगळ्यात म्हणजे म्हणायचं म्हणजे की आपण एक चर्चा केली होती पहा, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. म्हणजेच काय की आपली बुद्धी कशी आहे सध्या अव्यवसायात्मिका. म्हणजेच काय, तिला अनेक फाटे फुटलेले आहेत. हे करायचे, ते करायचे, ते करायचे, असं करून घ्यायचं आहे. पण या लोकांची व्यवसायात्मिका बुद्धी ईश्वर केंद्रित बुद्धी असते. तर हे सगळे एक ठळक लक्षणं, याची चर्चा आपण सखोल करणार आहोत. पण ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक संत महापुरुषामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये बिलकुल सुस्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत असते. आता आपण एकदा मी आता सांगितलं की एकदा जर ही बुद्धी ब्रह्मतत्वात स्थिर झाली, एकदा जर काही स्थिर झाल्यानंतर मग कधी पण ही बुद्धी ढळत नसते. हे फार महत्त्वाचं आहे बरं. म्हणजे कुठेतरी संत महापुरुष प्रपंचाकडे त्यांच्या मनाने धाव घेतलेली आहे असं आपल्याला कधी सापडणार नाही. आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला असे अपवाद दिसतात, तर याचा अर्थ की ते संत अजून पक्व झालेले नाही आहेत. हे स्पष्टपणे एकदम जाणवतं, एकदम सुस्पष्टपणे जाणवतं. स्वामीजींच्या जीवनातला एक दोन प्रसंग सांगून मग पुढे जाऊया. फार बोलके आहेत ते. स्वामीजींनी श्रीरामकृष्णांच्या संदर्भात काय ते बोललेले आहेत, विशेषकर पश्चिममध्ये फार कमी बोललेले आहेत. त्यांनी फक्त सिद्धांत मांडलेले आहेत. पण एका ठिकाणी ते बोलतात की मी उपनिषदांना खाताना बघितलं आहे, मी उपनिषदांना पाणी पिताना बघितलं आहे, मी उपनिषदांना झोपताना, जगताना, बोलताना बघितलेलं आहे. काय याचा अर्थ आहे? आता उपनिषद म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं, पुस्तक. मग हे स्वामीजी असं का म्हणतात की मी उपनिषदांना खाताना, पाणी पिताना, झोपताना, चर्चा करताना बघितलं आहे? त्याचा मागचं उद्दिष्ट की भगवान श्रीरामकृष्ण हे साक्षात उपनिषद जगणारे होते. म्हणजेच जे स्थितप्रज्ञाचे लक्षणं आपण याची चर्चा करणार आहोत, त्या संदर्भात म्हणजे स्वामीजी स्वतः एक
जगज्जेता एक महापुरुष ब्रह्मज्ञ ते आपल्या गुरूंबद्दल बोलतात की मी उपनिषदांना खाताना पिताना उठताना बसताना बोलताना बघितलेलं आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचं जे जीवन हे संपूर्णपणे एक उपनिषदांचं एक डिमॉन्स्ट्रेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढचं वाक्य हे एका दुसऱ्या संदर्भात दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, पश्चिममध्येच म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स डोळ्यांनी बघितलेली आहे. कोणत्या अर्थाने? आता एक पार्लमेंट ऑफ रिलिजन्स त्यांनी बघितली होती ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सहभाग केला होता आणि ती गाजवली होती. त्याच्या संदर्भात बोलत नाही आहे ते की मी पार्लमेंट ऑफ रिलिजन्स माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेली आहे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये. ज्या धर्मामध्ये भगवान श्रीरामकृष्ण जन्माला आले त्या धर्मामध्ये अनेक पंथोपपंथ आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येक पंथाचं त्यांनी टोक गाठलेलं होतं इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला हेही सुद्धा माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी इतर धर्माची साधनासुद्धा केलेली होती, इस्लाम धर्माची, ख्रिश्चन धर्माची. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं होतं यतो मत ततो पथ. मी हे मुद्दाम 2 उदाहरणं का सांगितले? आपण चर्चा करत आहोत की ब्रह्मतत्वामध्ये एकदा बुद्धी स्थिर झाल्यानंतर ती कधीही ढळत नसते. आणि ठाकूर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेले असं वारंवार अवतार वरिष्ठ म्हणून स्वामीजी का म्हणायचे? कारण की त्यांना धर्माचं स्थापन करण्याकरता त्यांनी काय केलं की प्रत्येक पंथ, प्रत्येक धर्म त्या एकाच ठिकाणी आपल्याला घेऊन जात असतो हे सगळ्या जगाला अनुभवाच्या आधारे सांगायचं होतं. आणि ते अनुभव करून त्यांनी सांगितलं. म्हणून ते अवतार वरिष्ठ. पुन्हा सिद्धांत विसरू नका. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, एकदा जर बुद्धी ब्रह्मतत्वात स्थिर झाली, मग ते ब्रह्मतत्व मुस्लिम पद्धतीने साधारणतेतून असो, ख्रिश्चन पद्धतीने असो, हिंदू धर्माचे वैष्णव मत असो, हिंदू धर्माचं शैव मत असो, शाक्त मत असो, कोणतंही मत असो, प्रत्येक ठिकाणी पाणी ते एकच. त्याला जल म्हणा, एक्वा म्हणा, वॉटर म्हणा, पाणी म्हणा, H2O म्हणा, एकच. पण हे केव्हा? जेव्हा ब्रह्मतत्वात बुद्धी स्थिर होते. एकदा तिथे स्थिर झाली अचला बुद्धी, मग तिथून कुठे तिला म्हणजे ते काय वाटतं त्याला की ते इतर सण आवडणारच नाही, ती जाऊ शकत नाही. आपण बघतो भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये अवघ्या ईश्वरीय चर्चा सोडून दुसरी कोणतीही चर्चा नाही. माताजींचं सुद्धा बघितलं आपण. ईश्वरीय प्रसंग सोडून माताजींच्या जीवनामध्ये जर अजून 2 स्टेप ते पुढे जातात. पहा, माताजींकडे जेव्हा भक्त यायचे आणि आपल्या काही अडचणी सांगायचे, माताजी सर्व ऐकून घ्यायच्या. बरं, हे पहा फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यातून त्यांना दिलासा द्यायचे, सांत्वना द्यायचे. हे का शक्य होतं माताजींकरता? म्हणजे हे काम तर ठाकूरसुद्धा नाही करू शकले. म्हणून मी सांगतो तुम्हाला बंधू भगिनींनो की खरंच म्हणजे आपण वेदांत अभ्यास केल्यानंतर जर माताजींकडे वळलो ना तर लक्षात येतं की माताजी बापरे बाप. मी तरतम करत नाही आहे, पण पहा मी आत्ताच तुमच्या पुढे आत्ताच एक सिद्धांत मांडला की कधी पण भगवान श्रीरामकृष्ण ईश्वरी प्रसंग सोडून दुसरं काही बोलत नव्हते. मग माताजी इतर प्रसंगाला म्हणजे का ऐकून घ्यायचे? कारण की ती ताकद होती. आणि माताजीमध्ये ते सतत एक बोध होता की बोलणारा सुद्धा ब्रह्म आहे आणि ऐकणारा सुद्धा ब्रह्म आहे. फक्त त्याचा तो बोध नाही आहे, म्हणून तो बिचारा घुटमळत आहे. त्याला उत्साह द्यायचा आहे, त्याला सांत्वन करायचं आहे आणि त्याला तिथून उचलायचं आहे. म्हणून माताजी सगळं ऐकून घ्यायच्या, त्याला दिलासा सांत्वन करायचं आहे. आणि ऐकल्यानंतर त्याचं मन ईश्वराकडे कसं जाईल त्याची तजवीज करायची. अँड दॅट इज होली मदर. अँड दॅट इज होली मदर.
बिलकुल याच धर्तीवरती स्वामीजीसुद्धा. स्वामीजींनी हे एवढं मोठं संघ उभारलं आणि त्याच संघाचे आज आपण सर्वजण सदस्य आहोत. तुम्ही पण आहात, मी पण आहे. अर्थातच जेव्हा आपण काहीतरी सेवा कार्य करत असतो तर काहीतरी लौकिक चर्चा होणारच. पण आपण जी लौकिक चर्चा करतो आणि स्वामीजींनी जी लौकिक चर्चा करून हे सगळं संघ उभारलं. स्वामीजींनी सुद्धा त्यावेळेस ते सगळं ट्रस्ट डीड करणं, संस्थेलाची नोंदणी करणं वगैरे सगळे धंदे केलेले आहेत. पण कोणत्या बोधातून केलेले आहेत आणि आपण कोणत्या बोधातून करतो हा एक फार मोठा अंतर आहे नक्कीच. पण माझा म्हणण्याचा अर्थ काय, एकदा त्या तत्वामध्ये बुद्धी स्थिर झाली तिथून खालती येत नाही. म्हणजे तिथून जे काही होतं ते नुसतं जगत कल्याण जगत कल्याण जगत कल्याणच होत असतं. नेमकं काय घडत असतं? जेव्हा एखादा साधक ज्याची बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर होते, मग ते अवतारी महापुरुष असो की आपल्यासारखे ईश्वर कृपेने ज्यांचं ही म्हणजे ब्रह्मतत्व प्राप्त झालेलं असो, काय घडतं काय नेमकं? भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर सांगतात. त्याचा मनोनाश होतो. माताजी वासना नाहीशा होतात. ठाकूर एका ठिकाणी म्हणतात की जसं एखाद्या लोखंडाच्या तलवारेला पारसमणीचा स्पर्श झाला तर काय होतं? लोखंडाची तलवार सोन्याची होते आणि मग त्या तलवारेने कधी पण हिंसा होऊ शकत नाही. एक्झॅक्टली जेव्हा असे अवतार महापुरुष येतात आणि आता ते साधना करणं वगैरे लिहिलंच असते त्यांची, पण त्याच्यानंतर मग काय होतं? नुसतं लोकांकरता आशीर्वाद आशीर्वाद प्रेम सहानुभूती याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणूनच मी विशेष जे सांगतो की माताजी आणि स्वामीजी हे का सतत त्यांचं इतकं इंटरॅक्शन व्हायचं, का त्यांच्या मनात इतकी सहानुभूती होती? अशाच महापुरुषांना या पृथ्वीवरती राहण्याचा अधिकार आहे की ज्यांच्या मनामध्ये संबंध मानव जाती करता नुसतं प्रेम 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 आणि सहानुभूती आहे. अलेक्सिस कॅरल नावाचे एक फार मोठे मानसशास्त्रीय सायंटिस्ट म्हणूया होऊन गेलेत 1960च्या दशकामध्ये. जरी ते पश्चिमचे होते पण त्यांना भारतीय मानसशास्त्र आणि भारतीय अध्यात्म फार आवडायचं. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की जे रामकृष्ण संघाचे सर्व संन्यासी बिलकुल मन लावून वाचतात. आपल्यापैकी ज्याला इंटरेस्ट असेल बहुतेक आपल्या लायब्ररीमध्ये असेल ते नक्की वाचा. छोटंसं पुस्तक आहे, मॅन द नोन मॅन द अननोन. रामकृष्ण संघाचे 13th प्रेसिडेंट स्वामी रंगनाथानंदजी महाराज तर या पुस्तकाचं खूप त्याची म्हणजे स्तुती करायचे. आणि जवळपास सर्व संन्यासी वाचतातच या पुस्तकाला. का? कारण की त्यांची एक वैज्ञानिक प्रवृत्तीचे होते ते, पण त्याच्याच बरोबर त्यांना भारतीय म्हणजे मानसशास्त्र खूप आवडायचं. आणि म्हणून त्यांनी टायटल काय दिलं होतं, मॅन द नोन मॅन द अननोन. म्हणजे मॅन द नोन म्हणजे काय, भौतिक शरीर, आणि मॅन द अननोन म्हणजे काय, आत्मतत्व. तर त्या पुस्तकाचं मला संदर्भ आता का लक्षात आलं की आपल्या पुस्तकामध्ये ते खूप सुंदर काही निबंध आहेत त्याच्यामध्ये 3-4. तर एका ठिकाणी ते लिहितात की विज्ञानाने मानवजातीला काय दिलं. हवाई जहाज दिले. आज मनुष्य आरामात एखाद्या पक्षीप्रमाणे आकाशामध्ये उडू शकतो. 8 तासामध्ये भारतातून अमेरिकेत जाऊ शकतो. 16 तास काय 24 तास जे काही असेल. एवढंच नाही, मास्यांसारखा पाणीमध्ये पोहू शकतो. जहाज बनवले, पाणबुडी बनवल्यात, लेटेस्ट मोबाईल्स बनवलेत. 1 मिनिटात आपण लंडनला आपल्या मित्राशी बोलू शकतो. काय काय नाही केलं.
ही सगळी वर्णनं करतात, खूप सुखसोयी दिल्या. पण विज्ञान माणसाला या पृथ्वी तलावर मनुष्य म्हणून जगणं नाही शिकवत. वंडरफुल, काय वाक्य बोललेत बघा. विज्ञानाने आपल्याला सगळ्यांना खूप सुखसोयी दिल्या आहे, आपलं जीवन सोयीस्कर बनवून दिलेलं आहे. पण मनुष्य म्हणून या पृथ्वी तलावर आपल्याला जगण्याकरता बनवण्यामध्ये तो सहाय्य करू शकत नाही. आणि हीच विज्ञानाचं लिमिटेशन आहे. 1960 जेव्हा विज्ञान पुढे पुढे येत होतं तेव्हा त्यांनी हे लिहिलेलं निबंध आहे. तर या पृथ्वी तलावर जगण्याचा अधिकार खरं कोणाला आहे तर या महापुरुषांनाच आहे, की ज्यांच्या जीवनामध्ये इतर लोकांकरता राग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, मत्सर नाही, फक्त आणि फक्त काय तर ब्लेसिंग्स, सहानुभूती, प्रेम, निस्वार्थ प्रेम आहे. त्याच्याशिवाय अजून दुसरं काही नाही. रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ संन्यासी म्हणजे चर्चा करत आहोत की काय घडतं जेव्हा आपली बुद्धी स्थिर होते ब्रह्मतत्वामध्ये. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी. हे वाक्य ते नेहमी म्हणायचे, सारखे म्हणायचे, आनंद व्यक्त करून म्हणायचे की जेव्हा एखादा मनुष्य, आपली बुद्धी कशी आहे आत्ता, आपली चेतना कशी आहे, जीवबोध आहे, जीवचैतन्य आहे, जीवचेतना आहे. पण हीच जीवचेतना जेव्हा आपले प्रत्येक विचार, प्रत्येक वाणी, प्रत्येक एक्सप्रेशन, प्रत्येक हालचाली मी ब्रह्म आहे या बोधातून उत्पन्न होईल तेव्हा काय घडतं, व्यक्तिमत्व बदलतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस. आत्ता कॉन्शियसनेस कसं आहे, जीवचैतन्य. ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी. महाबुद्धानंद खऱ्या अर्थाने बुद्धानंद होईल. आत्ता नाही आहे, नुसतं नाव आहे. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये ते एक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी सारखं ते म्हणायचे ते महाराज, आणि आनंदाने म्हणायचे. मग काय होईल की मग ती तलवार लोखंडाची राहणार नाही आणि ती पारसमणीच्या स्पर्शाने, ब्रह्मज्ञानाने ती लोखंडाची होऊन जाईल, सोन्याची होऊन जाईल. आणि मग त्या सोन्याच्या तलवारीने कधी पण हिंसा होत नाही. पुढच्या सर्व श्लोकांमध्ये भगवानांनी जे सांगितलं आहे की पूर्णतया बदल घडणे म्हणजे नेमकं काय. मी थोडी भूमिका जास्त का मांडत आहे की येणारे श्लोक फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक श्लोक फार महत्त्वाचा आहे. आणि अर्थात आपण फार भाग्यवान आहोत की आपल्या पुढे ठाकूर महास्वामीजी, 16 शिष्य, त्यांचे गृहस्थ भक्त, आणि एवढंच नव्हे तर आपल्या भारतामध्ये तर किती संत महापुरुष आहेत. प्रत्येकाचे उदाहरण आपल्याला एकदम बिलकुल ज्याला म्हणतात फिट्ट बसतात. म्हणजे सिद्धांत समजायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही. पण ही स्थिती केवढी जबरदस्त असेल. तर पूर्णतया बदल घडणे म्हणजे काय हे सांगणार आहेत भगवान आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये. कशा कशा विधीनी, कोणत्या पद्धतीने बदल घडत असतो, कोणत्या पद्धतीने तो बदल घडत असतो हे सुद्धा सांगणार आहे. आणि जर बदल आपण नाही घडवला तर त्याचे विपरीत परिणाम काय होणार हे सुद्धा सांगणार. 3 टप्पे सांगितले. पूर्णतया बदल काय असतो हे सुद्धा सांगणार. कोणत्या विधी बदल घडणार, विधी किंवा टप्प्याने तेही सांगणार. आणि जर तो बदल घडवण्याकरता आपण प्रयत्न नाही केला तर आपलं काय गत होणार हेही सांगणार. आणि ते आपल्याला माहीतच आहे, तो आपण अनुभव घेतच आहोत थोडाफार नाहीतरी. त्यांच्या कृपेने आज आपल्यामध्ये बदल म्हणजे ॲटलिस्ट वैचारिक स्तरावरती तर नक्कीच येत आहे. आजचा विचार उद्याची कृती आहे, आणि उद्याची कृती म्हणजे परवाचा बदल आहे. लक्षात घ्या, आजचा विचार उद्याची कृती आहे, उद्याची कृती परवाचा आपल्यामध्ये घडणारा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी ते होणारच आहे.
या भगवद्गीतेमध्ये बंधू भगिनींनो एक फार हिची जी पुष्पिका आपण वाचतो ना, प्रत्येक अध्यायाच्या मागे असते. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक योगो नाम प्रथमोध्याय द्वितीयोध्याय. आता सध्या सांख्ययोग चालू आहे, बरोबर की नाही. पहा, या शब्दांकडे पण फार एक हे भगवद्गीता जी आहे ना, ही ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र दोन्ही आहे. याची चर्चा एकदम सुरुवातीला केली होती, पण मी तुम्हाला मुद्दाम याची आठवण आत्ता का करून देत आहे, त्याचं कारण आहे. कारण की आपल्या पुढे हे ब्रह्मज्ञाचे लक्षण सांगत नाही आहे. हे लक्षण सांगण्याच्या मागचं कारण काय आहे की तो बदल आपल्यामध्ये घडला पाहिजे, आणि म्हणूनच ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. या सांख्ययोगाच्या श्लोकांमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की ब्रह्मतत्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे. कसं कसं असतो आपण जर त्याची चर्चा केलेली आहे. ब्रह्मतत्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, योगशास्त्रे म्हणजे त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. म्हणून याला म्हणतात ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र हे दोन्ही सांगितलं आहे पुष्पिकामध्ये. अँड दिस इज द ब्युटी ऑफ भगवद्गीता. आणि हे जे स्थितप्रज्ञाचे लक्षण ज्याची चर्चा आपण करणार आहोत, तर या संदर्भामध्ये आपण बघूया बंधू भगिनींनो, एक मोठी एक मजा आहे किंवा एक गंमत आहे. बिलकुल याच पद्धतीचे लक्षणं आपल्याला 12व्या अध्यायामध्ये सापडणार आहेत. उत्तम भक्तांची लक्षणे. बिलकुल जवळपास हेच. अच्छा, मग अजून जेव्हा पुढे जाऊ तर 13व्या अध्यायामध्ये की जे गुणत्रय विभाग आहे, ज्याच्यामध्ये की क्षेत्र के विभाग योग, 13वा अध्याय, त्याच्यामध्ये सुद्धा हेच लक्षण येणार आहे की एखादा मनुष्य जेव्हा त्या शरीररूपी त्या बोधातून बाहेर आल्यानंतर तो कसा वागतो. बरं, 14व्या अध्याय गुणत्रय विभाग योग, त्याच्यामध्ये 3 गुणांचं वर्णन करून आणि 3 गुणांच्या म्हणजे गुणातीत झालेला साधक कसा असतो ते सुद्धा सांगणार आहे. आणि ते लक्षणं सुद्धा याच्यासारखेच असणार आहेत. इथेच नव्हे तर 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत विभाग योगो नाम, त्याच्यामध्ये जे दैवी गुण असतात त्याची सुद्धा वर्णना केलेली आहे 3 श्लोकांमध्ये. तर त्या 3 श्लोकांमध्ये सुद्धा सगळे काही याच गोष्टींची वर्णना येणार आहे. आता मनामध्ये प्रश्न येतो, एक थोडेसे वेगळी चर्चा करत आहोत आपण, पण महत्त्वाची मला असं वाटतं की मग एकाच गोष्टीचं रिपिटेशन इतक्या वेळा का. कारण की आपल्या सगळ्यांची मनाची जडणघडण वेगळी आहे. जे लोक कर्म प्रधान जीवन जगत असतात त्यांच्याकरता स्थितप्रज्ञाचे लक्षणं, जे लोक त्यांचं हृदय भक्तीने भरलेलं आहे त्यांना कदाचित हे नाही आवडणार. मग त्यांच्याकरता काय भक्तियोग आहे. जे थोडं मनावरती काम करू इच्छित असतील, 13वा अध्याय मानसिक गुणांचं वर्णन केलेलं आहे. कसं मानसिक मनाला उचलून शरीराच्या वरती न्यायचं. जे थोडे विश्लेषणात्मक आहेत त्यांचं काय, त्यांच्याकरता आहे की गुणत्रय विभाग योग, गुणातीत होणं. आणि जे दैवी गुणसंपन्न आहेत त्यांच्याकरता काय, त्यांच्याकरता सुद्धा आहेत 16वा अध्याय.
म्हणण्याचा अर्थ काय की पहा, जितक्या प्रकारच्या मनाची जडणघडण असू शकते त्यांना या 4-5 प्रकारमध्ये विभाजित करून भगवानाने प्रत्येकाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा अध्ययन करू टप्प्याटप्प्याने आपल्याला लक्षात येईल की अरे हे तर आपण वाचलेलं आहे आधी, अरे हे तर आपण वाचलेलं आहे आधी. जरी ते वाचलेलं असलं त्याच्या वरच्या वर गुण एकसारखे जरी आपल्याला ध्यानात आले तरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो की प्रत्येकाच्या जडणघडणीप्रमाणे ते तसे सांगितले गेलेले आहेत. आणि आपण स्वतःच बघणार आहोत की ज्या लोकांचं थोडंसं कर्मयोगांकडे किंवा कर्माकडे प्राधान्य असेल त्यांना हे फार आवडणार आहे. पण जे थोडेसे भक्त प्रवृत्तीचे आहेत त्यांना कदाचित हे इतकं नाही आवडणार किंवा इतकं लक्षात राहणार नाही. पण जेव्हा भक्तियोग चर्चा करू त्यांना इतका उत्साह वाटेल, महाराज खूप किती सुंदर सांगितलेलं आहे हो. का? कारण की त्यांच्या मनाची जडणघडण तशी आहे. जे थोडं मनाला घेऊन काही एक्सरसाइज करत आहेत त्यांना कदाचित 13वा अध्याय, जे गुणांवरती काम करत आहेत त्यांना गुणातीत होणं आवडेल आहे. वरच्यावर लक्षण जरी हे एकसारखे दिसले तरी आपल्या प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे आपल्याला ते थोडेसे जास्त एखाद कोणतरी अध्याय नक्कीच जास्त आवडणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं मिठाया किती प्रकारच्या असतात, कोणाला लाडू आवडतो, कोणाला काही आवडतं, कोणाला करंजी आवडते, कोणाला अनारसा आवडतो, आहे एकच म्हणजे मिठाईच म्हणतो त्याला. पण प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे ते सगळं वेगळं वेगळं असल्याने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या दिसून पडत असतात. आता इथे हे जे स्थितप्रज्ञ जे शब्द वापरलेला आहे बंधू भगिनींनो, हे जे या श्लोकाची पुढच्या श्लोकाच्या आधी अजून थोडं काही बाकी आहे ते पूर्ण करून मग आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. वेळ जवळपास होतच आलेली आहे, पण तरी काही गोष्टी ज्या बाकी आहेत याची थोडी चर्चा करून मग आपण पुढे जाऊया. उत्तराखंडमध्ये हे बघा, स्थितप्रज्ञजन हा शब्द याच्या आधी आपल्याला बघितलं पाहिजे बंधू भगिनींनो की भगवानांनी वापरलेला नाही आहे. भगवानांनी शब्द काय वापरलेला आहे? समाधौ किंवा निश्चला बुद्धी किंवा अचला बुद्धी. मग हा शब्द अचानक अर्जुनाला कुठून सुचला आणि त्यांनी का वापरला? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. तर हा शब्द उद्भवलेला आहे अचला बुद्धीतून. ज्याची बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर आहे त्याचं हे द्योतक आहे. प्रज्ञ म्हणजे काय? प्रज्ञातून निघालेलं प्रज्ञ म्हणजेच विस्डम. आणि विस्डम म्हणजे पुन्हा काय? तर पहा, एक अर्थ आपण आधी घेतला होता नित्यानित्य वस्तू विवेक. पण इथे त्या अर्थाने नाही, इथे ज्या अर्थाने घेतलेलं आहे की जी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी ब्रह्मच बघत असते. आणि प्रत्येक ठिकाणी ब्रह्मतत्व कोण बघत असतं? तर ज्याची बुद्धी ब्रह्मतत्वामध्ये स्थिर झालेली आहे. आपण एक म्हण म्हणतो ना की एखाद्या माणसाला एखादी व्यक्ती फार आवडत असते आणि प्रत्येक ठिकाणी तीच व्यक्ती तो बघत असतो. कोणी आला की अरे तो रमेश आला का, अरे तो रमेश आला का, कारण की त्याला तो रमेश आवडत असतो. तसंच हे जे ब्रह्मज्ञ महापुरुष असतात त्यांना ब्रह्मतत्वाबद्दल इतकी प्रीती असते किंवा एक तर त्यांचा तो बुद्धी झालेली असते, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या ईश्वरालाच त्या ब्रह्मतत्वालाच बघत असतात. ते अशा माणसाला म्हणतात की स्थितप्रज्ञ असं ते म्हणत असतात. उत्तराखंडमध्ये बंधू भगिनींनो की एक फार सुंदर एक परंपरा आहे. ती स्मरणात एकदम अशा अचानक ध्यानात आली म्हणून विचारतोय की जेव्हा तिथे उत्तराखंडमध्ये आपल्या रामकृष्ण परंपरेमध्ये नाही आहे पण उत्तराखंडमध्ये अजूनही आहे की जेव्हा साधूंना भेटतात तर जे वरिष्ठ संन्यासी असतात ते कनिष्ठ संन्यासींना किंवा कनिष्ठ ब्रह्मचार्यांना विचारतात, क्या आप स्वस्थ हैं? फारच एकदम मधुर हिंदी आहे. क्या आप स्वस्थ हैं? स्वस्थ है याचा अर्थ काय? म्हणजे भौतिक शरीर तुमचं स्वस्थ आहे असं त्याचा अर्थ नसतो.
आप स्वस्थ हैं हे विचारण्याच्या मागचं त्यांचं उद्दिष्ट असतो की तुम्ही स्वमध्ये स्थित आहात का. तुमची बुद्धी म्हणजे ज्या कारणाकरता तुम्ही घर सोडलेलं आहे या स्वचं शोधण्याकरता, तर त्याचा शोध चालू आहे ना. तुम्ही स्वमध्ये स्थित आहात ना. क्या आप स्वस्थ हैं, अशी ती एक फार सुंदर एक ती परंपरा आहे. आणि इथे जो शब्द वापरलेला आहे स्थित धी, हा स्वस्थ शब्द तिथूनच निघालेला आहे. स्थित धी म्हणजेच की जी व्यक्ती स्वमध्ये स्थित आहे असं त्याचा तो अर्थ आहे. तर इथे हे भूमिका पूर्ण होत आहे. पुढच्या श्लोकाची थोडी सुरुवात करून मग आपण तिथे थांबूया. आता प्रश्न विचारलाय अर्जुनाने, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितः धी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, की हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय आहेत. तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो. आपण इतक्या मोठ्या चर्चेतून आपल्याला हेच समजलं आहे की त्याचं वर्तन कसं असतं. जसे भगवान श्रीरामकृष्ण समाधीत असल्यानंतर त्यांचं पूर्ण शरीर लाकडासारखं होऊन जायचं, मृत शरीरसारखं. आणि ते डॉक्टर महेंद्र सरकारने सुद्धा बघितलं आहे त्यांच्या डोळ्यात बोट टाकून, तर कोणत्याही प्रकारची म्हणजे चैतन्याचं कोणतंही साईन दिसायचं नाही. जसं काही बिलकुल होतं हे गेलेच की काय असं वाटायचं. पण जेव्हा त्यांचं मन साधारण स्तरावरती यायचं तर मग ते इतर लोकांशी बोलायचे, हसायचे, गप्पा करायचे, ईश्वर चर्चा करायचे. तर ते कसं करायचं हा अर्जुनाचा प्रश्न आहे. याच्या उत्तरामध्ये भगवान काय म्हणतात. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान सर्वान. या शब्दाला फार महत्त्व आहे बरं. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्य तदा उच्यते. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो. शब्द लक्षात घ्या बरं. कामना टाकणे म्हणजे ही क्रिया काय आहे. क्रियेतून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते आपल्याला कसं करायचं आहे. म्हणजे कोणत्याही शास्त्रामध्ये, विशेषतः संस्कृतमध्ये हे जे वर्ब्स असतात ना, हे इतके, आणि हे तर भगवानाची मुखातून निघालेली वाणी आहे. प्रजहाती हे जे शब्द वापरलेला आहे, प्रपूर्वक जहाती, टाकणे, कापणे, बंधन कापणे, वासना टाकणे, यातून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नेमकं कसं करायचं आहे. आता टाकणे म्हटल्यानंतर हा प्रश्न येतो की आपण एखादी वस्तू टाकू शकतो की काही मी घेतलं एखादा पेन आणि टाकला खालती, पण वासना तशा दिसत नाही ना. त्या कशा करायच्या ते सांगतील पुढे आपल्याला. आणि पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो. त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो. काय याचा अर्थ. वर्तमानामध्ये आपल्याला एखादी काही वस्तू आपल्या मनासारखी मिळाली तर आपण संतुष्ट होतो. पण आपण संतुष्ट होतो म्हणजे कोण संतुष्ट होतं नेमकं. सध्या तर आपल्याला अपूर्णतेचा बोध असल्यामुळे आपली मन किंवा आपली बुद्धी त्या वस्तूला प्राप्त करून संतुष्ट होते. पण तो संतुष्टपणा किती मिनटं टिकतो. काहीच मिनटं, ॲब्सोल्युटली काही मिनटं.
आणि मग तो काळ निघून गेला की मनामध्ये असलेले असंतुष्टता ती प्रगट होते आपल्या बॉडी लँग्वेजमधून किंवा आपल्या वाणीतून. का? कारण की कोणतीही भौतिक वस्तू आपल्याला कधी पण ज्याला म्हणतो की परमनंट हे आनंद किंवा संतुष्ट देऊ शकत नाही. इथे जो शब्द मी याच्यावरती फार भर देऊ इच्छितो की हे जे शब्द वापरले आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी, की जेव्हा ब्रह्मज्ञान होत असतं तेव्हा सगळ्या गोष्टी आत्ता आपण मनाच्या माध्यमातून त्याचा बोध घेत असतो, पण ब्रह्मज्ञ महापुरुष आत्म्याच्याद्वारे बोध घेत असतात आणि आत्म्याच्याद्वारेच आत्म्याचा बोध घेऊ शकतो आणि आत्म्याद्वारेच आत्म्यामध्ये संतुष्टी प्राप्त होऊ शकते, आणखीन कशाने नाही. थोडं टेक्निकल शब्द आहे पण फक्त मी सांगतोय, याच्याकडे लक्ष द्या. आत्ता आपण जे बोध घेतो काही वस्तूंचा तो मन किंवा बुद्धीच्या माध्यमातून घेत असतो आणि म्हणून काय होत असतं की काही तासानंतरच आपली ती असंतुष्टता पुन्हा आपल्याला ती प्रगट होत असते. पण जेव्हा ब्रह्मज्ञ महापुरुष असतात तेव्हा काय होत असतं की हे मन आणि बुद्धी हे नॉन फंक्शनल होऊन जातात. का नॉन फंक्शनल होऊन जातात? कारण की ते शुद्ध होऊन जातात. आता फंक्शनल काय? कारण की ते अशुद्ध आहेत. पण शुद्ध झाल्यानंतर ते आत्मतत्वच प्रकट होतं आणि आत्मतत्वच आत्मतत्वाला जाणू शकतो आणि आत्मतत्वच आत्मतत्वाला संतुष्ट करू शकतो. त्या अर्थाने इथे हे सांगितलं गेलेलं आहे. याची सविस्तर चर्चा आपण येत्या शुक्रवारी करणार आहोत. प्रजाहातीचं काय अर्थ आहे, सर्वान शब्द जो वापरला त्याचा अर्थ काय, ही सगळी चर्चा सविस्तर आणि पुढचे सगळे श्लोक फार सुंदर आहेतच आणि त्यातून आपल्याला ठाकूर महास्वामीजींचं चरित्र अजून खोलामध्ये जाऊन अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा एक विशेष आनंद आहे. तर आपण हे सगळं पुढच्या शुक्रवार करता ठेवूया. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या शुक्रवारी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.